तर सेना मनसे एकत्र येणार की नाहीत याविषयी ठाकरे बंधू स्पष्ट बोलत नसले तरी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मात्र आपल्या भावना जाहीरपणे व्यक्त करायला सुरुवात केली आहे। महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड मोठा करण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची इच्छा दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत। एवढंच नव्हे तर एकमेकांच्या कार्यक्रमांना सुद्धा ते हजेरी लावताना दिसत आहेत। त्यामुळे ठाकरे बंधूंनी घोषणा करण्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी आपल्या मनाची पूर्ण तयारी केल्याचं चित्र आहे। पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। 15 तारखेला बाळासाहेबांचा फोन आला मला की तू जे करतोयस ते तू राजसाठी करत नाहीस, तू उद्धवसाठी करत नाहीस, तू महाराष्ट्रासाठी करतोयस। माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत, आई जगदंबा तुझ्या पाठीशी आहे। या महाराष्ट्रामध्ये केवळ फक्त माननीय राजसाहेबांची किंवा ठाकरे बंधूंचीच, ठाकरे कुटुंबाचीच दादागिरी चालावी। गद्दारांच्या काढून घ्यायच्या खुर्च्या, म्हणूनच ही युतीची चालू झाली चर्चा आणि कमळाबाईला झोमणार आता मिरच्या। या आहेत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया। 19 एप्रिल या दिवशी राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीचा भाग प्रसारित झाला आणि गेल्या 1.5 महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची जोरदार चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली। हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर फारसं काही घडत नसलं तरी कार्यकर्त्यांच्या उत्साहाला मात्र उधाण आल्याचं चित्र आहे। दोन्ही ठाकरेंनी एकत्र येऊन ठाकरे ब्रँड आणखी मोठा करावा अशा भावना दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आता जाहीरपणे व्यक्त करू लागले आहेत। मुंबईतील संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीतही याची प्रचिती आली। महाराष्ट्रातल्या जनतेला जसं वाटतं की ठाकरे ब्रँड हा टिकावा महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रामध्ये केवळ फक्त माननीय राजसाहेबांची किंवा ठाकरे बंधूंचीच, ठाकरे कुटुंबाचीच दादागिरी चालावी, म्हणजे राजकीयदृष्ट्या। आणि ज्या पद्धतीनं आपण इतर पाहिले असेल की लोक परप्रांतीय जे नेते लोक आहेत, मध्ये कंपोज असतील, कंगना राणावत असेल किंवा किरीट सोमय्यासारखे असतील, यांची दादागिरी जी वाढली गेलेली आहे, याला कारण का तर दोन भावांमध्ये फूट पडलेली आहे आणि हे दुर्दैवानं थांबावं असं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतं, आम्हाला देखील वाटतं। कार्यकर्त्यांचा हा उत्साह केवळ प्रतिक्रिया देण्यापुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर नाशिकमध्ये गुरुवारी चक्क दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आल्याचं चित्र दिसलं। निमित्त होतं मनसेच्या नाशिक कार्यालयाचं नूतनीकरण आणि त्यानंतर आयोजित करण्यात आलेला तीर्थप्रसाद। या कार्यक्रमाला नाशिकच्या शिवसैनिकांनी हजेरी लावली। येताना उद्धव आणि राज ठाकरेंचा एकत्र फोटोही त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना भेट दिला। काल परवापर्यंत एकमेकांवर जोरदार टीका करणारे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते सध्या मात्र ठाकरे बंधूंच्या एकीकरणाची प्रार्थना करताना दिसतायत। संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारणाने बट्ट्याबोळ केलेला आहे। हे घाणेरडं राजकारण जर आपल्याला बदलायचं असेल आणि हिंदुत्व, कडवट हिंदुत्व महाराष्ट्राला पाहिजे असेल तर सन्माननीय राजसाहेब व उद्धव साहेबांनी आज एकत्र येणं ही महाराष्ट्राची गरज आहे। महाराष्ट्रातील तमाम हिंदू बांधवांना न्याय द्यायचा असेल तर सन्माननीय राजसाहेब व उद्धव साहेबांनी एकत्र यावं अशी आमची शिवसैनिकांची कळकळीची इच्छा आहे। दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकीची भाषा एका सुरात बोलत असल्याचं पाहून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासाठी सर्वात आधी मोहीम सुरू करणारे सतीश वळंजू देखील सुखावले। मात्र त्याच वेळी आता नेत्यांनी बडबड करून अपशकुन करू नये असं त्यांना वाटतंय। त्यावेळेला कुठच्याही नेत्यांनी म्हणजे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांपैकी कोणी अशी पॉझिटिव्ह प्रतिक्रिया दिली नव्हती। ती ह्यावेळेला बघायला मिळाली। राजसाहेबांकडून पण प्रस्ताव आला, उद्धव साहेबांकडून पण आला आणि आता 2 वरिष्ठ नेते डायरेक्ट बोलतायत किंवा दोघांच्या मनामध्ये हा विचार आहे असं निदान त्यांच्या बोलण्यावरनं तरी दिसतंय। त्याच्यामुळे पॉझिटिव्ह आहे, यावेळेला होईल असं वाटतंय। फक्त एकच गोष्ट आहे, आजूबाजूच्या नेत्यांनी आपली तोंड बंद ठेवावीत। एकीकडे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे द्वारका आणि शारदा पीठाचे शंकराचार्य यांनी मात्र उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातला फरक अधोरेखित केलाय। तर पुन्हा एकदा बाळासाहेबांचे विचार स्वीकारून भाजप सोबत येण्याची इच्छाही व्यक्त केली है। राज ठाकरे के अंदर में कहीं ना कहीं बाला साहब की एक छवि नज़र आती है और एक अच्छी बात है। मैं कभी मिला नहीं हूँ लेकिन जो मैंने लोगों से सुना है उसमें मुझे राज ठाकरे एक स्पष्टवादी विचारधारा रखने वाला व्यक्ति है। वो लाभ हानि को, गुणा भाग को देखने वाला व्यक्ति हमें प्रतीत नहीं होता उद्धव की तरह। हम चाहेंगे कि यदि उद्धव क्षमा याचना करता है और
पूरी राष्ट्रवादी विचारधारा और पूरी धार्मिक भावना के साथ में कांग्रेस जैसी जो सनातन विरोधी सरकार है, पार्टी है, उसके विरुद्ध में आ जाकर के और वो खड़े होते हैं तो हम उन्हें स्वीकार करेंगे। एकीकडे कार्यकर्त्यांनी मनातल्या भावना उघडपणे मांडायला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे देखील महाराष्ट्राच्या मनात जे असेल तेच होईल असं म्हणत सकारात्मक संदेश देत आहेत। तर राज ठाकरेंनी मात्र कार्यकर्त्यांना या विषयावर न बोलण्याच्या सूचना दिल्या आहेत। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे दोन्ही ठाकरे एकमेकांशी स्पष्टपणे बोलणार का आणि हा प्रश्न निर्णयाच्या दिशेनं जाणार का, याचीच आता सर्वांना प्रतीक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।